नमस्कार. बोला तुम्ही ऐकतो आम्ही भूकंप न्यूज यूट्यूब चॅनलसाठी मी संपादक अशोक चिंचोले. परवा मध्यरात्री म्हणजे 3:30 वाजण्याच्या सुमारास पुण्याच्या कल्याणी नगर भागामध्ये एका बेफाम कारने एक तरुण आणि एक तरुणी यांना अक्षरशः चिरडून ठार केलं. त्यानंतर त्याच्यावर गुन्हा दाखल झाला. अल्पवयीन म्हणून त्या मुलास बाल न्याय मंडळासमोर उभंही केलं आणि आश्चर्य म्हणावं अशा पद्धतीने अवघ्या 15 तासामध्ये त्या मुलाची जामिनावर सुटका झाली. आणि त्याला शिक्षा काय तर एक 300 शब्दात निबंध लिहायचा किंवा तज्ज्ञाकडून वाहतुकीच्या नियमासंदर्भात मार्गदर्शन घ्यायचं. या प्रकाराने संबंध महाराष्ट्रभरात न्यायमंडळ असेल किंवा कायदा राबविणाऱ्या जे विभाग आहे त्यांच्याविषयी नाराजीचा सूर व्यक्त करण्यात येत आहे. या घटनेमध्ये 2 भाग आहेत. एक तर कायदा पायदळी तुडवणे आणि नंतर न्यायालयाने समय सूचकता न दाखवता सहजपणे नियमात आहे म्हणून त्याला जामीन देणे अशा पद्धतीचे हे कृत्य आहे. कायदा असतोच कशासाठी तर गुन्हेगारीवर वचक बसावा आणि पीडितांना न्याय मिळावा यासाठी पोलीस आणि न्यायमंडळ आपल्या राज्यामध्ये किंवा देशामध्ये आहे. पण तशा पद्धतीने काही न होता या ठिकाणी अक्षरशः एखाद्या बिल्डरचा किंवा मोठ्या व्यक्तीचा श्रीमंताचा करोडपतीचा मुलगा गुन्हेगार आहे म्हणून त्याला एकतर पोलीस आणि न्यायमंडळाकडून अशा पद्धतीची वागणूक दिली का अशी शंका राज्यातल्या सर्वसामान्य नागरिकांमधून व्यक्त करण्यात येत आहे. आणि कृती घडली तशीच आहे. हा अल्पवयीन मुलगा आहे. महाराष्ट्रामध्ये 25 वर्ष वयाच्या आतल्या मुलांना कोठेही असं मद्य पिता येत नाही असं एक दंडक असताना देखील अवघा 17 वर्ष 8 महिन्याच्या या मुलाला त्याच्या मित्रासोबत 2 पबमध्ये दारू कशी काय मिळते, त्यांना प्रवेश कसे काय मिळतो, त्याला अशा जे आलिशान गाड्या आहेत बेफामपणे चालवण्याचं परवाना कोण दिला किंवा त्याला परवानगी कोण दिली, त्याच पद्धतीने या गाडीचं कुठेही रजिस्ट्रेशन नसताना तो बेकायदेशीरपणे गाडी चालवत होता. याचा अर्थ तो मुलगा एका करोडपतीचा किंवा ठेकेदाराचा मुलगा म्हणूनच त्याला हे सवलत मिळालेली असणार हे निश्चित आहे. सर्वसामान्य एखाद्या कुटुंबातील व्यक्तीच्या बाबतीत असं घडलं तर पोलीस यंत्रणा तात्काळ त्यावर ॲक्शन घेते, त्याला दंड करते, शिक्षाही करते. पण या ठिकाणी असं झालं नाही. याला एकतर हा त्याचा बाप आहे तो गर्भश्रीमंत आहे किंवा राजकारण्याशी संबंध असावा अशा पद्धतीचा आहे. आणि आश्चर्य म्हणजे त्यास या बाल न्याय मंडळासमोर उभे केलं तर न्यायालयाने देखील सहजपणे त्याला जामीन मंजूर करून दिला. न्याय क्षेत्रामध्ये असं जामीन देण्याचा या बाल न्यायालयात कायदाही असेल, पण तसं न करता ती परिस्थिती काय होती, कशा पद्धतीचा गुन्हा आहे, किती गांभीर्य त्या घटनेचं आहे याचा विचार न करता न्यायालयाने त्यास जामीन दिलेला आहे. निश्चितच राज्यभरात या संदर्भात अशी काही एक शंका व्यक्त करण्यात येत आहे की न्यायालय या घटनेत असं काय वागलं. आजच उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील एक पत्रकार परिषद घेतली आणि त्यांनीही बाल न्याय मंडळाच्या या जामीन देण्याच्या पद्धतीवर आश्चर्य व्यक्त केलेलं आहे. तर हे महाराष्ट्र हा पुरोगामी विचाराचा महाराष्ट्र आहे, विचारवंताचा महाराष्ट्र आहे, संताचा महाराष्ट्र आहे. या महाराष्ट्रातील जनतेने न्यायालयाला देखील कोणत्या प्रसंगी काय भूमिका घ्यावी या संदर्भात त्यांच्यावर दबाव आणण्याची गरज निर्माण झाली आहे. कायदे हे विधिमंडळात बनले जातात. आमदार असतील, खासदार असतील, हे आपापल्या सभागृहामध्ये कायदे बनवतात. मग निवडून येणारे जे लोकप्रतिनिधी आहेत अशा घटनेसंदर्भात काय भूमिका घेतात, कोणते कायदे कालबाह्य झाले आहेत का, कोणत्या कायद्यामध्ये सुधारणा करायला पाहिजे होती का, या संदर्भात विचार का करत नाहीत असाही प्रश्न निर्माण होत आहे. काही जरी झालं न्यायालयाने देखील यापुढे
अशा पद्धतीने परिस्थितीचं भान ठेवून न्याय द्यायला पाहिजे असं वाटतंय। आणि या कल्याणीनगरच्या प्रकरणामध्ये तर न्यायालय चुकलं आहे का असंच कोणीही मत व्यक्त करू शकतं किंवा शंका व्यक्त करते। आणि ही शंका आजच्या आपल्या या लोकशाहीला, पुरोगामी महाराष्ट्राला शोभणारी अशी नाही, अशी आमची भूमिका आहे। तीच सर्वसामान्य जनतेची भूमिका आहे। या विधी संघर्षग्रस्त बालकास बाल न्याय मंडळासमोर उभं केलं असता किंवा त्या अगोदर पुणे पोलिसांनी 2 पद्धतीचे अर्ज त्यांच्याकडे केले होते की सर्वोच्च न्यायालयाच्या नवीन निर्देशानुसार हा मुलगा 17 वर्ष 8 महिन्याचा आहे, म्हणजे 16 ते 18च्या आतला आहे, असं असताना यावर प्रौढ गुन्हेगाराप्रमाणे त्याला ट्रीट करायला पाहिजे होतं आणि त्या पद्धतीनं निकाल द्यावा असा एक अर्ज पुणे पोलिसांनी केला होता। पण न्यायालयाने त्या अर्जाचा थोडाही विचार न करता अगदी सहजपणे त्याला जामीन मंजूर केला। या प्रकारामध्ये न्यायालयाचा तर काही इंटरेस्ट नाही ना अशी शंका येत आहे। आपल्या देशामध्ये न्याय क्षेत्रावर किंवा न्यायालयावर, न्यायालयाच्या निकालावर, न्यायालयाच्या कृतीवर मत व्यक्त करता येत नाही किंवा विरोध करता येत नाही असं म्हटलं जातं आहे। या संदर्भात कायदा आहे की नाही माहिती नाही, पण संकेत तसे आहेत। पण आज पुणे येथील बाल न्याय मंडळाच्या न्यायाधीशाची भूमिका अशी वाटते किंवा आहे की सर्वसामान्य नागरिकांना याबाबत शंकाही निर्माण होत आहे। नमस्कार।